जेवणात मजा नाही आली तिलोत्तमा. काय झालं तुम्हाला नाक मुरडायला? नाही नाही, नाका नाही मुरडत आहे, फक्त सांगतोय की आज स्पेशली ती पडवळाची भाजी ना काही विशेष बरी झाली नव्हती. कशी बरी होईल पडवळाची भाजी? इतक्या वर्षात आपल्या घराण्यात कधी कोणी केली आहे का पडवळाची भाजी? अहो आपल्याकडे आपण नाही करत. तुम्ही उगाच काहीतरी ऑर्डरी सोडता आणि माझ्या बिचाऱ्या सुना लगेच कामाला लागतात. नाही, त्याबद्दल सुनांचं आपल्या कौतुकच आहे, पण माझं ना मला वाटतं हल्ली ते लहान मुलासारखं झालंय. आज हे हवं, उद्या ते हवं म्हणून सारख्या फरमाईशी करत असतो मी. म्हणतात ना म्हातारपण हे दुसरं बालपण असतं, तसं झालंय माझं. दिसतंय मला. पण तुम्हाला ना स्पष्टपणे दिसतंय पण कळत नाहीये. दिसतंय पण कळत नाही काय? म्हणजे तुम्हाला कळत नाही का आपल्या घरात ना काहीतरी गडबड चालू आहे? गडबड आहे? काय गडबड आहे? असं काय करताय? काहीतरी चाललंय घरात असं मला वाटतंय. सारंगने त्याच्या बायकोमध्ये काहीतरी चाललंय. ते आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत आणि या सगळ्यामध्ये आपलं नील सुद्धा सामील आहे असं मला वाटतंय. तिलोत्तमा, मुळात आपली मुलं ना आपल्यापासून काही लपवून ठेवणारच नाहीत. तसे संस्कारच नाही आहेत ना त्यांच्यावर. तू हल्ली ते डिटेक्टिव्ह सिरियल्स वगैरे जरा जास्त बघतेस का? म्हणून ही डिटेक्टिव्ह गिरी चालली आहे का तुझी? नका ना चेष्टा करू, मी सिरियसली बोलते ना तुमच्याशी. ओके, सिरियस. नक्की काय वाटतंय तुला? आपल्या घरात ना काहीतरी खूप मोठं होणार आहे असं मला वाटतंय. मोठं? पण जे काय मोठं व्हायचं ते होऊन गेलंय तिलोत्तमा. हो बरोबर आहे, पण ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी होऊन गेल्यात ना त्याचे परिणाम आता आपल्या घराला भोगावे लागणार आहेत असं मला कुठेतरी वाटतंय आणि ते परिणाम चांगले नसणार आहेत. तिलोत्तमा हे बघ, मुळात वाईट काही होणार नाही आणि जी काय परिस्थिती येईल ना त्याचा आपण एकत्रपणे सामना करू ना, नेहमीसारखाच. डोंट वरी, काळजी करू नकोस.